यानंतर पोलीस आमदार सुरत कराडे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं आणि मला विनंती करतो की आपण सुरत कराडे यांच्यावर पुष्पांजली देऊन स्वागत करा. हा पोलीस विभागाचा अविभाज्य अंग आपण म्हणतो. त्याच क्षणी केवळ एवढंच कळलं आहे की पोलीस पाटील हा गावाचा प्रमुख असतो. महसूल प्रशासन असो किंवा पोलीस विभाग असो किंवा शासनाची कुठलीही योजना असो, त्यामध्ये पोलीस पाटील हा, तुम्ही पूर्व इतिहास बघून घ्या, वर्षानुवर्ष शतकानुशतक पोलीस पाटील हा एक केंद्रबिंदू राहिलेला आहे. आपण म्हणतो हे गाव आहे, पहिला प्रश्न येतो त्या गावाचा पोलीस पाटील कोण आहे. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हे, पोलीस पाटील शिवाय गाव अस्तित्वात किंवा आमच्यासाठी इमॅजिन करणे कठीण जातं. तर त्यामध्ये त्या अनुषंगाने ज्या बाबी येतात, सुरुवातीला माझा जो तुमच्याशी संवाद आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण महत्त्वाचा जो बिंदू आहे, कारण तुमच्यासाठी मागण्यांचे वेगवेगळे फोरम्स असतील, परंतु या फोरमद्वारे तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या मांडण्यासाठी उपाध्यक्ष महाराष्ट्राचे त्यांनी मांडले आहेत. बाकी सर्व पोलीस पाटील बंधूंनी पण त्यांचे ज्या भाषणामधून त्या अडचणी मांडल्या आहेत किंवा त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या सांगितल्या आहेत तुमच्या. त्यामुळे ॲक्सिस बँकमध्ये सर्वांच्या अकाउंट आहे हे तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा उपाध्यक्ष साहेबांची माझी चर्चा झाली. आपण इतर बँकांना प्रधान साहेबांनी सांगितलंय की एका पोलीस पाटलाचा दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झाला, परंतु त्याला आपण अपघाताचा विमा किंवा ते बेनिफिट्स मिळू शकले नाही. त्यासाठी मी तात्काळ सूचना दिल्या आहे की आपला हा प्रयत्न राहील. पुढील महिन्यापासून, म्हणजे हा आता ऑगस्ट महिना आहे, ऑगस्ट महिन्याचं मानधन तुमचं सप्टेंबरमध्ये असं जर आपण पकडलं, शासनाकडून ज्या प्रकारे आपल्याला अग्रिम प्राप्त होत, तर आपला हा प्रयत्न राहील की पुढील ऑगस्ट महिन्याचं मानधन जे सप्टेंबर किंवा ज्या महिन्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल ते मानधन तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली जमा होईल यासाठी आपण प्रयत्न करतो. त्यामुळे ही जी मधली कळी आहे की जिल्ह्यामधून पोलीस स्टेशनच्या मोहरीकडे जमा होतं, तिथून तुम्हाला येतो, तो जर 10-15 दिवसाचा जो वेळ जातो. पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर जे पोलीस अधीक्षक श्री प्रकाश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटलांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये पोलीस पाटलांचे अधिकार आणि कर्तव्य याबद्दल साहेबांनी आम्हाला जाणीव करून दिली आणि पोलीस पाटलांना गावामध्ये काम करत असताना येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जाऊन तोंड द्यायचं त्याबद्दल त्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं. आणि अवैध पुतळे, परत गावामध्ये चोरीचं प्रमाण, त्याच्यासाठी CCTVची उपाययोजना कशी आपल्याला प्रखरतेने अंमलात आणता येईल त्यासंबंधी पोलीस अधीक्षक साहेबांनी सखोल मार्गदर्शन केलेले आहे. आणि पोलीस पाटलांच्या काम करत असताना मिळणारा जो मानधन आहे तो वेळीच कसा करता येईल, ॲक्सिस बँकेच्या मार्फत आम्हाला CMP प्रणालीद्वारे लगेचच एका मिनिटात कसं पोलीस पाटलांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यासंबंधी साहेबांनी आज या ठिकाणी सखोल मार्गदर्शन केले. त्याबद्दल साहेबांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे आम्ही आमच्या पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आता आज किती पोलीस पाटलांना प्रशासकीय पत्र देण्यात आलं? आज 21 पोलीस पाटील यांना प्रशासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे उल्लेखनीय अशी कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मानित म्हणजेच गौरवण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा मेळावा हा पहिल्यांदा होतो का याच्यापूर्वी झाला? नाही, यावेळेस मागच्या काळामध्ये विनय कुमारजी राठोड आणि मोक्षदा पाटील साहेब यांनी सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम घेतलेला आहे. पोलीस पाटलांना गौरवण्यात आलेला आहे. उल्लेखनीय कामगिरी करण्याबद्दल त्यांनी
बक्षीस पत्रसुद्धा देण्यात आलेलं आहे. परंतु पोलीस पाटलांच्या ज्या समस्या आहेत त्याकडं पोलीस अधीक्षकांनी कानाडोळा केला असं वाटत नाही का आपल्याला? नाही, सध्या तर पोलीस विभागातर्फे पोलीस पाटलांचे कोणत्याही कानाडोळा नाही. जी तुमची पगार होती ती वेळेवर होत नाहीये, याकरता काय पाऊल उचलणार आहेत ते? की आमची जी मानधनची जो विषय आहे, काही पोलीस पाटील आमचे कमिशनर हद्दीमध्ये येतात, त्यामुळे ते थोडंसं त्या कमिशनर हद्दीच्या पोलीस पाटलांना थोडंसं विलंब होतो. पण संभाजीनगर जिल्ह्याचे जो ग्रामीण विषय आहे, तो आमचा कायमस्वरूपी पोलीस पाटीलाचा पेमेंट वेळेवर आहे. काय आव्हान करणार तुम्ही पोलीस पाटलांना या निमित्त? पोलीस पाटलांना आजपासून असं आवाहन करतो की त्यांनी जे दिलेले आम्हाला आजचे आव्हान आहे की पुतळा बसवण्यासंदर्भी आधी तुम्हाला माहिती मिळाली तर ती पोलिसांना लगेच तात्काळ कळवावी आणि तुमचे जे कार्य ध्येय धोरण आहे ते पोलिसांपर्यंत लगेच पोहोचवावे. आपलं नाव? माझं नाव जब्बार सत्तार पठाण, पोलीस पाटील बोलठाण, तालुका गंगापूर, पोलीस स्टेशन सिल्लेगाव हद्दीतील मी संघटनेचा राज्य उपाध्यक्ष आहे. चालेल, धन्यवाद. उपाध्यक्ष या नात्यानं जिल्ह्यामध्ये संघटनेचं काम करतो. अच्छा, आज मेळावा झाला, काय भूमिका आहे त्याच्या पाठीमागची? आज माननीय पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. अनेक दिवसापासून हे प्रशिक्षण पेंडिंग होतं, परंतु आज हे झालं आणि या प्रशिक्षणामुळे नक्कीच आपल्या जिल्ह्यातील जे पोलीस पाटील आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारे एक ऊर्जा निर्माण झालेली आहे की पोलीस अधीक्षक साहेबांनी आपल्या गावामध्ये अतिशय सखोलपणे काम करण्यासाठी आपल्याला, त्याचबरोबर आपल्या पाठीमागं या ठिकाणी पोलीस प्रशासन खंबीरपणे उभं आहे असं आश्वासन आम्हाला या ठिकाणी या बैठकीमध्ये मिळालं. त्यामुळे नक्कीच आपल्या जिल्ह्यातील पोलीस पाटलांना या ठिकाणी काम करण्यासाठी ऊर्जा मिळणार आहे. चला.